आणि यानंतर दिवाळीच्या सगळ्या बातम्यांचा वेगवान आढावा। लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। कार्तिकी पौर्णिमेपर्यंत काकडा सोहळा असल्यामुळे रात्री 3 वाजल्यापासून देवीचं मंदिर हे दर्शनासाठी खुले राहील। पुण्यामधील महालक्ष्मी 16 किलोच्या सोन्याच्या साडीमध्ये आपल्याला बघायला मिळेल। पहाटेपासूनच पुणेकरांनी महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। जेजुरीच्या खंडेरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट। दिवाळीच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची गर्दी। दिवाळीनिमित्त नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे, तर मंदिराला विविध फुलांची आरास करण्यात आली। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सहकुटुंब केलं लक्ष्मीपूजन। थोरातांचा मुलगा राजवर्धन शिक्षण संपवून 8 वर्षांनी अमेरिकेमधून घरी परतल्यामुळे बाळासाहेब थोरात यांचा आनंद द्विगुणित। नाशिक महानगरपालिकेमध्ये लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय। पालिका आयुक्त मनीषा खत्री आणि इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा देखील संपन्न। लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलांच्या खरेदीसाठी लगबग सुरू आहे। वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे हार आणि तोरणं घेण्यासाठी नागरिकांची झुंबड। नाशिकमध्ये फुलांच्या बाजारात नाशिककरांची मोठी गर्दी। फुलांच्या दरामध्ये सरासरी 200 रुपयांनी वाढ होतीये। गुलाब, निशिगंधा, मोगरा, शेवंती आणि झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे। झेंडूच्या फुलांना 400 ते 500 रुपये क्रेटचा दर आहे। दिवाळीच्या निमित्ताने अहिल्यानगरच्या मार्केट यार्डमध्ये फुलांच्या खरेदीसाठी नागरिकांसह व्यापाऱ्यांची देखील गर्दी झाली आहे। तर बाजारामध्ये कृत्रिम फुलांची विक्री होत असल्यामुळे नैसर्गिक फुलांच्या मागणीमध्ये घट झाली आहे। फुलांचा दर घटल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना देखील फटका। हिंगोलीमध्ये लक्ष्मीपूजनाचं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गर्दी। केळीचे खांब, ऊस, झेंडूची फुलं विक्रीसाठी बाजारात। पुण्यामध्ये 71 वर्षीय आजोबांनी किल्ल्यासमोर साकारलं आधुनिक शहर। आधुनिक शहरामध्ये प्रत्येकाशी निगडीत उपाययोजना देखील उभारण्यात आल्या। नागपूरच्या जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांकडून गडचिरोलीच्या पुवर्ती गावामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली। गावकरी आणि सुरक्षा दलाच्या जवानांसोबत उत्साहामध्ये ही दिवाळी साजरी झाली आहे। साताऱ्याच्या बालसुधारगृहामधील मुलांची दिवाळी गोड झाली आहे। कराडला हिंदू मुस्लिम मुलांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली। राजधानी साताऱ्यामधील शिवतीर्थ परिसर 2000 दिव्यांनी उजळला। छत्रपती शिवरायांच्या चरणी लावला पहिला दिवा। दीपोत्सवाचा सोहळा थाटामाटात संपन्न। सज्जनगड उजळला भक्तीच्या तेजात। सज्जनगड दुर्गनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य आणि पारंपरिक मशाल महोत्सवाचं आयोजन। दिवाळीच्या पहाटे हजारो मशालींनी गड प्रकाशमय झाला। भक्तिरस, इतिहास आणि शौर्याचा अनोखा संगम। फुलांनी सजवलेल्या पालखीमधून काढली छत्रपती शिवरायांची मिरवणूक। भिवंडीच्या कासाराळी इथे मुलांनी रायगडचा किल्ला साकारलाय। लाल मातीनं बनवलेला रायगड किल्ल्याचा हुबेहूब देखावा। नालासोपाऱ्यामध्ये हरिधाम विला सोसायटीमध्ये साकारला मुरुड जंजिऱ्याचा किल्ला। प्रत्येक वर्षी सोसायटीमध्ये विविध आकर्षक सजावट देखील केली जाते। पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयामधील मराठी वाङ्मय मंडळानं दिवाळीच्या निमित्तानं साकारली सिंहगड किल्ल्याची प्रतिकृती। मराठी परंपरा आणि अस्मिता जपण्याचा निर्धार। स्वराज्याचा इतिहास सांगणाऱ्या सिंहगडाचं सुंदर दृश्य। नांदेडमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये शास्त्रीय गायनाचं आयोजन। गायिका अंकिता जोशी यांनी केलं सादरीकरण। नांदेडकरांची देखील कार्यक्रमाला मोठी गर्दी। पनवेल महानगरपालिका आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्यातर्फे दीपावली पहाट या कार्यक्रमाचं आयोजन। प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुमधुर गाण्यांनी रंगली मैफल। पुण्यातल्या सारसबागेतल्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामधून वाद झाला होता। दिवाळी पहाटच्या आयोजकांना धमक्यांमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता। पोलिसांच्या आश्वासनानंतर आता उद्या सारसबागेमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार आहे। दिवाळीच्या निमित्तानं भाविकांनी अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरामध्ये गर्दी केली आहे। पवित्र स्नान करून भाविकांनी प्रार्थना देखील केली आहे। दिवाळीच्या निमित्ताने वाराणसीमधला घाट 1100 दिव्यांनी उजळला। दिव्यांच्या प्रकाशामध्ये आरती देखील पार पडली। अयोध्येमध्ये राम मंदिर बांधल्यानंतरची दुसरी दिवाळी। राम शिष्टाचार राखण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिकवतात।
तसंच भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये शिष्टाचार राखला आणि अन्यायाचा बदला घेतला. रामांविषयी बोलत असताना मोदींकडून ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख. खासदार कंगना रनौत यांनी कुटुंब आणि मित्रांसोबत दिवाळीचा आनंद घेतलाय. कंगना यांनी सोशल मीडियावरती आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना 346 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली. पंधरवड्यामधील चौथा अध्यादेश जारी. 7 जिल्ह्यांसाठी 346 कोटी 31 लाख रुपयांचा समावेश आहे. तर पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी स्पष्टता नाहीये. राज्यामध्ये आता व्हिजन डॉक्युमेंटनुसार निधीचं वाटप केलं जाईल. महाराष्ट्राचा 2047 पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा देखील मंजूर. मुख्यमंत्री घेणार नियमित आढावा. अनुसूचित जाती जमातींच्या खर्चामध्ये कोणतीही गदान नाही. पुढचे उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाच्या आधी पक्षामध्ये दुफळी माजली आहे. भाजपचे कार्यकर्ते करणार धरणं आंदोलन. दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध होतोय. सोलापूरमध्ये कार्यालयाच्या समोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजप शहराध्यक्षांकडून समजूत. कलंकित नेत्यांना प्रवेश नको म्हणत जोरदार घोषणाबाजी. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाच्या आधीच पक्षामध्ये दुफळी. भाजपचे कार्यकर्ते धरणे आंदोलन करत आहेत. सोलापूरमध्ये कार्यालयाच्या समोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजपच्या शहराध्यक्षांनी समजूत काढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीमध्येच धुसफूस. पालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढण्यास शिंदेंच्या शिवसेनेकडून काहीसा विरोध होतोय. बैठकांमध्ये भाजपकडून होणाऱ्या त्रासामुळे युतीबाबत सेनेतील नेत्यांमध्ये मतमतांतर. स्वाभिमानाने विरोधकांमधील सगळ्यांनी राजीनामे देऊन गप्प बसलं पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यापासून सगळ्यांनी राजीनामा द्यावा आणि मग बॅलेटवरती बोलावं. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर स्वाभिमान आहे तर 20 आमदारांनी राजीनामा द्यावा, सामंतांचं वक्तव्य. लोकशाही संस्था खिळखिळी करून त्यांची बदनामी करण्यापलीकडे विरोधकांचा कोणताही हेतू नाही आणि त्यासाठीच फेक नरेटिव्हची फेकाफेकी सुरू आहे. भाजपचे नेते केशव उपाध्येंचं विरोधकांना प्रत्युत्तर. शरद पवारांच्या सोबत काही आमदार नाईलाजाने गेले. मंत्री माणिकराव कोकाटे यांचा दावा. आता 42 आमदार असले तरी जवळपास 50 आमदार अजित पवारांच्या विचारांचे. मतदारसंघामधल्या विकासासाठी अजित पवारांशिवाय पर्याय नाही, कोकाटेंचं वक्तव्य. मुंबईच्या मागाठाणे इथल्या दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये अभिनेते महेश कोठारे यांच्याकडून भाजपचं भरभरून कौतुक. मी मोदीजींचा भक्त असून भाजप म्हणजे माझं घर, कोठारेंनी व्यक्त केलं मत. दरम्यान महेश कोठारे यांच्या वक्तव्यावरती संजय राऊत यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. तुमचे सिनेमे फक्त भाजपच बघत नाही असं बोलाल तर तुम्हाला तात्या विंचू चावेल, असं राऊतांचं वक्तव्य. महेश कोठारे मोदींचं समर्थन करतात म्हणून राऊतांना मिरच्या लागतात. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका. हिरो आमच्या बाजूला आहेत तर विलन मात्र तुमच्यासोबत, बन यांचा टोला. एमसीए निवडणुकीमध्ये एक व्यक्ती एक मत मुद्दा देखील बंधनकारक करा. श्रीपाद हळबे यांच्या पत्रामध्ये एक व्यक्ती एक मताचा मुद्दा अधोरेखित करण्यात आलाय. हैदराबाद क्रिकेट असोसिएशन प्रमाणे एकाधिकारशाही मोडण्याची मागणी. युनायटेड क्लबने किरण सामंत यांना दिलेलं प्रतिनिधित्व रद्द करण्याची मागणी. श्रीपाद हळबेंचा किरण सामंत यांच्या प्रतिनिधित्वावरती आक्षेप आहे. सामंत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष असल्याचं नमूद. सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा 2,500ची वाढ. सोन्याचे आजचे दर जीएसटीसह 1,34,400 रुपयांवर तर चांदी 1,74,000वर. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्याकडून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यवाह या पदाचा राजीनामा. भटेवरांनी 5 वर्षांमध्येच राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनाम्यामुळे विश्वस्त मंडळामधले मतभेद चव्हाट्यावर आले. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना मातृशोक झालाय. सुनील केदार यांच्या मातोश्री लीलाबाई छत्रपाल केदार यांचं वृद्धापकाळामुळे निधन झालंय. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं निधन. देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष देखील होते. माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकरांच्या कुटुंबियांचं नाना पटोलेंनी सांत्वन केलंय. पटोलेंनी महादेव शिवणकर यांचं अंतिम दर्शनही घेतलंय.
वाशीमधल्या रहेजा सोसायटीमध्ये लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबामधल्या 3 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे. तर 10व्या माळ्यावरच्या 84 वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू. जैन यांच्या परिवारामधील 4 जण जखमी. वाशीमधील रहेजा सोसायटीमधल्या आगीमुळे 10व्या मजल्यावरील आजीचा मृत्यू झाला. आजी पॅरालाइज्ड असल्यामुळे त्यांना घरामधून निघताच आलं नाही. माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडून रहेजा सोसायटीतील घटनास्थळाची पाहणी. घराला लावण्यात आलेल्या लाइटिंगमध्ये स्पार्क झाला आणि ही आग लागली, अशी संजीव नाईक यांची माहिती. नवी मुंबईच्या कामोठेमधल्या एका सोसायटीमध्ये भीषण आग लागली होती. या आगीमध्ये मायलेकीचा मृत्यू झाला. सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे ही आग लागली, अशी माहिती आहे. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेमध्ये मध्यरात्री सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये भीषण आग लागली. हॉलमध्ये असलेल्या प्लास्टिकच्या शेडला रॉकेट लागल्यामुळे ही आग लागली. भिवंडीमध्ये खड्ड्यांमध्ये बसून नागरिकांचं काळी दिवाळी आंदोलन. पालिकेच्या निष्क्रियतेविरोधामध्ये संताप. रस्त्यावरचे जीवघेणे खड्डे, या खड्ड्यांच्या निषेधार्थ त्यांनी काळी दिवाळी साजरी केली आहे. गोरेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन. पाणी टंचाईच्या विरोधामध्ये वॉर्ड ऑफिसच्या समोर त्यांनी अभ्यंग स्नान करत आंदोलन केलं. पाणी प्रश्न त्वरित सोडवा, अशी आंदोलकांची मागणी. सगळीकडे दिवाळीच्या उत्साहाचं वातावरण असताना मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब या श्रेणीपर्यंत पोहोचली आहे. शहर आणि उपनगरांमध्ये फटाके फोडले गेल्यामुळे प्रदूषणाच्या पातळीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो 2B प्रकल्पाच्या अंतर्गत मंडाले ते चेंबूर दरम्यानचा पहिला टप्पा लवकरच खुला होणार आहे. प्रकल्पाला मेट्रो रेल्वे सुरक्षा मंडळाचं प्रमाणपत्र. मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये एक नवीन एसी लोकल लवकरच दाखल होईल. एसी लोकलच्या 14 फेऱ्या वाढवल्या जातील. नवी एसी लोकल ही चेन्नईवरून मुंबईला येणार आहे. सीना नदीला आलेला पूर ओसरून महिना होत आला तरी देखील सोलापूरमधील पूरग्रस्त भागामधल्या काही घरांमध्ये अद्यापही वीज नाहीये. भाड्याने आणलेले जनरेटर लावून घरामध्ये आकाशकंदील लावून दिवाळी साजरी करायची या शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. दिवाळीपूर्वी नुकसानीचं अनुदान न दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. धाराशिवमध्ये महापुराच्या नंतर मंत्र्यांकडून मांधावरती जात द्राक्ष शेतकऱ्यांची विचारपूस. मात्र आश्वासन देऊनही अजूनही मदत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी दुःखात आहे. सरकारनं एक GR काढावा आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलावी. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सरकारला खोचक टोला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारनं केलेली घोषणा अजूनही अंमलात आणली नसल्याची निंबाळकरांची टीका. तुळजापूरमध्ये धगधगत्या अग्नीचा थरारक भेंडोळी उत्सव. संबळच्या कडकडाटामध्ये तुळजाभवानी मातेच्या दरबारामध्ये भेंडोळीचा थरार. देशामधल्या उत्तरेत काशी आणि दक्षिणेमध्ये तीर्थक्षेत्र तुळजापूर इथे हा उत्सव साजरा होतो. ऐन दिवाळीमध्ये त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच्या नागरिकांवरती रास्ता रोको करायची वेळ आली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचा कोणताही मोबदला न देता होणाऱ्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अडवला. महामार्गाच्या कामामुळे अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ढिसाळ नियोजनामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. वर्ध्यामध्ये धरणा आंदोलनामधून शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीचं काळी दिवाळी आंदोलन. केवळ 500 रुपयामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागतंय, असाही महाविकास आघाडीचा आरोप आहे. चंद्रपूरमध्ये आदिवासी वीर शहीद बाबूराव शेडमाके यांच्या हुतात्मा दिनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन. जिल्हा कारागृहामधील स्मारकावरती पालकमंत्री अशोक उईके यांच्यासह मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधील पिंपरी गावामध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांना डायरियाची लागण, तर प्राथमिक आरोग्य केंद्राला मात्र कुलूप आहे. गावांमध्ये नळ योजना नसल्यामुळे विहिरीवरून पाणी भरावं लागतंय. आजपासून कोकण रेल्वे मार्गावरती बिगर पावसाळी वेळापत्रक लागू होईल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती कोकण रेल्वे मार्गावरती प्रवास गतिमान होणार आहे. हैदराबादच्या सरोजिनी देवी आय हॉस्पिटलमध्ये फटाक्यांमुळे डोळ्यांना दुखापत झाल्याच्या 30 घटनांची नोंद झाली आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये कॉर्निया आणि रेटिनाला दुखापत झाली आहे. ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावरती आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल. बंगळुरूमधल्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्यावरती झालेल्या छळाची माहिती देणारी 28 पानांची सुसाईड नोट सापडली. हरिद्वारमध्ये एका मगरीनं दहशत पसरवली होती. लक्सर परिसरामधल्या जैतपूर गावामध्ये ही मगर शिरली. वन विभागाच्या पथकाने या मगरीला रेस्क्यू करून अधिवासामध्ये सोडलंय.
उत्तराखंडमधल्या रामनगरमध्ये अचानकपणे हत्ती रस्त्यावरती आल्यामुळे चालकांनी वाहन जागीच टाकून पळ काढला आणि त्यानंतर या हत्तीनं ही कार उलटवून टाकली. इस्रायलचा गाझावरती पुन्हा एकदा हल्ला. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 44 पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय. बॉम्बस्फोट सुरूच असल्यामुळे रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना इस्रायलच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागामध्ये पोहोचणं देखील कठीण झालंय. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये चक्रीवादळामुळे भीतीचं वातावरण आहे. वादळामुळे एकाचा मृत्यू झाला तर 9 पेक्षा अधिक जण जखमी. फिलिपाईन्समध्ये वादळामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. फिलिपाईन्सच्या 2 शहरांमधून सुमारे 47,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं. पुरामुळे 2 लोकांचा मृत्यू झाला. व्हेनेझुएलाच्या अनेक भागामध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान. मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं असून संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालं. चक्रीवादळ ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं तैवानच्या दिशेनं सरकतंय. अनेक झाडं या जोरदार वाऱ्यामुळे चक्रीवादळामुळे उन्मळून पडली आहेत. आणि या